खरं तर परंपरेने आपल्याकडे कोणत्याही सणाच्या दिवशी साडी नेसण्याची प्रथा आहे. पण गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या दिवसात सुद्धा फॅशनचे काही वेगळे ट्रेंड पाहायला मिळतात. हे ट्रेंड नक्कीच पारंपरिक एथनिक असे आहेत, पण त्यामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीची इनोव्हेशन सुद्धा पाहायला मिळतात. याच अनुषंगाने सध्याच्या दिवाळीमध्ये काही वेगळं आहे का याबद्दल मृण्मयी आपल्याला माहिती देते. हाय, मी मृण्मयी अवचट. अंधेरी वेस्टच्या ग्लान्स फॅब्रिक्स या दुकानामध्ये मी आले आणि मला वेगळ्या प्रकारची ब्रोकेडची फॅब्रिक इथे बघायला मिळाली. ब्रोकेड हा पारंपरिक प्रकार आहे, पण याला टाय अँड डायच्या बेसवरती केलेलं हे मला पहिल्यांदा बघायला मिळालं. आणि हे फॅब्रिक्स तुमच्या फेस्टिव्ह सीझनसाठी तुम्ही खूप छान पद्धतीने वापरू शकता. इथे तुम्ही बघू शकता ऑरेंज रेड हे टाय अँड डाय केलेलं फॅब्रिक आहे आणि त्याच्यावरती हे पारंपरिक ब्रोकेडच्या बुटीज याला वीव्ह केलेले आपण बघतोय. सिल्क अतिशय सॉफ्ट आहे, त्यामुळे याचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्ही वापर करू शकता. तसंच इथे हे असं वेव्स फॉर्ममध्ये हे केलेलं टाय अँड डायचं फॅब्रिक आहे आणि याला थोडासा बाटिकचा इफेक्ट दिलेला आपल्याला वाटतो. आणि हे याच्यामध्ये छोट्या बुटीज आहेत ह्या बनारसी वीव्ह केलेल्या ब्रोकेडच्या. फॅब्रिकचा फॉल खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही याला एखाद्या ट्युनिकसाठी किंवा वेगळ्या एखाद्या कटच्या कुर्तीसाठी सुद्धा वापरू शकता. ह्याला थोडी मोठी बुट्टी आहे आणि त्यांनी स्क्वेअर्स चौकांमध्ये जे टाय अँड डाय करतात त्याच्यासाठी त्यांनी हे कापड वापरलं आहे, या बुटी वापरल्या आहेत आणि हे बनवलं आहे फॅब्रिक. या फॅब्रिकची रेंज साधारण 1300 ते 1400 रुपये पर मीटर अशी आहे. रंग खूप सुंदर आहेत, ब्राईट आहेत. याचा तुम्ही एखाद्या प्लेन सॉलिड बेसबरोबर किंवा कॉम्बिनेशन बरोबर वापर करू शकता. हे तुम्ही बघू शकता, हा ॲपल ग्रीन आणि हा डार्क ग्रीन असा त्यांनी शेडेड केलेला हा टाय अँड डायचा बेस आहे आणि याच्यावरती या गोल्ड बुटीज त्यांनी केल्या आहेत. गोल्ड हा खूप भडक नसल्याकारणाने इफेक्ट खूप एलिगंट येतो आहे कापडाचा. तसंच हे पिंक ऑरेंज रेडवरती या छोट्या बुटीज देऊन केलेलं हे कापड आहे. 44चा रेग्युलर पन्ना आहे, त्यामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टींसाठी हे वापरू शकता. आणि मुख्य म्हणजे याची बुट्टींची जी डिरेक्शन आहे ही पन्न्यात नसून लेंथमध्ये आहे, मीटरमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही कापडाचं वेस्टेज कमी होतं आणि फॉलही खूप सुंदर येतो अशा कापडांचा. तर तुम्ही हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी खूप सहज ॲडॅप्ट करू शकता, वापरू शकता. याचे रंग खूप आहेत, बरीच व्हरायटी आहे, बरीच रेंज आहे यांच्याकडे. ग्रेमध्ये कलर टोन्स आहेत, येलो रेड आहे, लाईट असे पीच ऑफ व्हाईटचे शेडिंग्स असलेले आहेत, कोरल कलर आहे, ब्लूचे टोन्स आहेत. मोठा कलर पॅलेट आहे. फेस्टिव्ह सीझन्ससाठी खूप याचा तुम्ही वेगवेगळे कट्स देऊन छान उपयोग करू शकता आणि आपल्या वॉर्डरोबला ब्रोकेडलाच पण एक नवीन ट्विस्ट असलेला ब्रोकेड वापरून एक वेगळा लुक देऊ शकता.